चालणार आहे. त्या भिड्यांची कामं बोल उभं राहिलं का 2 महिने ते घरात पाहतात. तुम्ही आता काय सांगता की आमचं एवढं मोठं गाव आहे, गावात रात्रीची लाईट अशा प्रत्येक गावात अडचण आहे. तिथं रात्रीची तरी लाईट मिळाली पाहिजे ना त्या गावात. गावातलं भिडांचं काम वर्षानुवर्ष चालू आहे. त्याला काय वेळ काळ मर्यादा लवकरात लवकर पूर्ण वाड्या वाजतावर भिडांची काम आहे. ते गावच्या आता पूर्ण रोड काबळेवाडी कामगडवाडी गावे मसे शेखरवाडी इत्यादी गावळेवाडी मुजावर वस्ती नंदगाव जुळे इथं स्वतंत्र पिढ्यामध्ये कामाचे अर्धवट स्थितीत आहे. ते लवकर लवकर शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मरच्या केबल मिळत नाही, तुझ्या गेलेल्या मिळत नाही. त्या जरा वेळच्या वेळेला द्यायचं आणि पावसाळ्यापूर्वी ट्रान्सफॉर्मरचं किती पाऊस वगैरे हे वेळेत बसवलं जावं. आणि दुसरी अशी मागणी आहे की आता तुम्ही आपल्या 3 ठिकाणी 10 ते ट्रान्सफॉर्मर बसवले. म्हणजे आमची मागणी होती की ते बसवलं. मला वाटतं जांबू सुद्धा त्याच्यात जांबू पैठण आणि टाकळे जिथं जास्त शेतकरी लाईट मिळावी म्हणून ट्रान्सफॉर्मर मागणी होती आली. ती मागणी पूर्ण झालेली आता बसलेले झाली काय वगैरे परिस्थिती. तिथे बसल्यापासून सुरळीत लाईटला ब्रेक जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना भोग या सगळ्या सुधारणा वेळेत होऊन सुरळीतरित्या लाईट मिळाली. त्या लोड शेडिंगचा प्रश्न लोड शेडिंग रात्रीचं लोड शेडिंग या भागात करू नये असं त्यावेळेला शासनाने सांगितलं. याची विधानसभेत सुद्धा चर्चा झाली. वीज मंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं होतं की वाघ प्रवण क्षेत्रामध्ये आम्ही रात्रीचं लाईट ठेवू, दिवसा लाईट ठेवू आणि रात्रीची लाईट या ते आश्वासने राहिलं मात्र सगळंच राहिलं. तुम्ही